घेतल्याशिवाय राहत नाही, जीतेंगे हम सब लड़ेंगे, लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे। आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठ्यांना 50% ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे, लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे। महाराष्ट्रातले 36 बालेकिल्ले, महाराष्ट्रातले 36 जिल्हे, महाराष्ट्राचे बालेकिल्ले, महाराष्ट्रातील 30 जिल्हे, महाराष्ट्राचे बालेकिल्ले। मनोज जरांगे पाटिल और मराठा आरक्षण की मांग को लेकर मुंबई मानखुर्द तक आए मराठा सैनिकों के लिए मानखुर्द सकल मराठा समाज की तरफ से भव्य सुविधाएं उपलब्ध की गई, जिसमें मनोज जरांगे के साथ आए मराठा बंधुओं ने खूब आनंद उठाया। वहीं डीजे पर कुछ मराठा नाचते हुए नजर आए। सकल मराठा समाज मानखुर्द विभाग आणि अणुशक्ती निवार विभाग यांच्यामार्फत इथे आम्ही येणाऱ्या मराठा बांधवांसाठी सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत, जसे की वैद्यकीय सेवा, त्यांच्या आंघोळीसाठी, परत टॉयलेट, बाथरूम आणि नाश्ता, पाणी, बिस्किटे असे सर्व त्यांचे म्हणजे जेणेकरून त्यांना कुठली कमतरता भासू नये। जवळजवळ 2 ते 2,500 स्वयंसेवक इथे आहेत। मानखुर्द विभाग, अणुशक्तीनगर विभाग, PMG विभाग येथील सगळे कार्यकर्ते कालपासून इथे सतत झटत आहेत। हे पहा, संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांनी गेले 7 महिन्यापासून या राज्य सरकारला वेळ दिलेला आहे। 7 महिन्यात ज्या राज्य सरकारने काहीच निर्णय घेतलेला नाही ते म्हणजे आताच्या 7 मिनिटात निर्णय घेणार आहे। त्याच्यामुळं माननीय जरांगे पाटलांची जी मागणी आहे की आम्ही मुंबईच्या आझाद मैदानावर येऊन आमरण उपोषण करणार आणि नुसते लाखोनीच नाही आता करोडोने आम्ही त्या ठिकाणी पोहोचणार। जवळजवळ आत्ताच्या परिस्थितीमध्ये ह्या मुंबईच्या वेशीवर 2 कोटीपेक्षा जास्त मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। हे पहा, परवानगी नाही असा विषयच नाही। मराठा बांधवांना कशी परवानगी मिळत नाही? आतापर्यंत सगळ्यांचे आंदोलन जर आझाद मैदानावर होतात त्यासाठी आमची लिगलची जी वकिलांची टीम आहे हायकोर्टाची त्यासाठी लढा देईल आणि आम्हाला परवानगी मिळूनच देईल। हे पहा, जरांगे पाटील जे म्हणतील तोच आमचा आदेश राहील। जर जरांगे पाटलांना सीएमनी जर काही कॉपी दिली आणि जर जरांगे पाटलांचं त्याच्यावर जर समाधान झालं तर आम्ही जरांगे पाटलाचा शब्दच मोडत नाही। महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठा बांधवांनी ते ठरवलंय, आमचं ठरलंय। आता कसं जरांगे पाटील म्हणतील तसं। सर्वप्रथम मी सर्व या मराठा आंदोलकांचं स्वागत करतो या मुंबई महानगरीमध्ये। आणि गेली 30 वर्ष आमचा वैष्णव चॅरिटेबल आणि मेडिकल ट्रस्ट या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी वैद्यकीय सेवा पुरवली जाते आणि त्या वैद्यकीय सेवेचा जो काय म्हणजे अनुभव आणि जो काय आनंद आहे तो फार वेगळा असतो। आणि त्या आनंदासाठी आज आम्ही देखील या आपल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलकांची जी काय सेवा करण्याची संधी आम्हाला मिळते आणि त्या सेवेला आम्ही म्हणजे तत्परतेने उभे राहिलेलो आहोत आणि आम्हाला ती सेवा करण्याची संधी पुन्हा एकदा वेगवेगळ्या माध्यमातून मिळत असते। जसं उदाहरणार्थ सिद्धिविनायक मंदिर, अष्टविनायक सिद्धिविनायक मंदिराचं आहे, त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या देवस्थानांच्यामध्ये आम्हाला संधी मिळते सेवा करण्याची। त्याच पद्धतीनं आज या मराठा आंदोलकांची देखील सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते, हे आम्ही आमचं भाग्य समजतो। आणि त्याहीपेक्षा वैष्णव चॅरिटेबल आणि मेडिकल ट्रस्ट ही गेली सातत्यानं 30 वर्ष ही वैद्यकीय सेवा पुरवते। त्याबद्दल या सर्व मेडिकल ट्रस्टतर्फे वैष्णव चॅरिटेबल मेडिकल ट्रस्टवर मी या सर्व आंदोलकांचं स्वागत करतो। आज सर्वांनाच मराठा आरक्षण हवं आहे आणि तो व्यक्ती असा आहे जरांगे पाटील की त्यानं न अपेक्षा करता रात्रंदिवस मराठ्यासाठी लढणारा। आणि ह्या मानखुर्दमध्ये सध्या 2,500 ते 3,000 लोक सेवा करण्यासाठी उतरलेले आहेत। नाश्ता, मेडिसन, पाणी बिणी सगळी सोय केलेली आहे। त्याच्यानंतर ह्या लढ्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढू आणि आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही। ह्या सरकारला त्याची जागा बरोबर आम्ही दाखवू। आरक्षण आमच्या हक्काचं, कुणाच्या बापाचं। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत काय आम्ही इथे ठय्या मांडूनच राहणार आहे। जोपर्यंत जरांगे साहेब आहेत इथे तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी कायम राहणार आहे मुंबईकर। जोपर्यंत आम्ही मराठा आरक्षण घेत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत। एक मराठा, एक मराठा। आज संपूर्ण मुंबईतील मराठा बांधव आपल्या गावच्या सर्व मराठा बांधवाच्या स्वागतासाठी इथं हजर आहे। आम्ही सर्व मानखुर्दवासी खास करून नशिबवान आहोत, कारण मुंबईचं प्रवेशद्वार, मुंबईच्या वेशीवर आम्ही आहे आणि ते भाग्य आम्हाला जरांगे पाटील साहेबांचं स्वागत करायचं भेटत आहे। आणि आमच्या सर्व सकल मानखुर्द मराठा बांधवांतर्फे आज नाश्ता
जेवण वगैरे सर्व सोय केलेली आहे आणि सर्व मानकुरवासियांनी संकल्प केलेला आहे. हे सरकारला याच्या पुढं गुडघे टेकावेच लागतील आणि जर नाही टेकवले हे आंदोलन जरी महिनाभर तरी चाललं तरी प्रत्येक मानकुरमधल्या घराघरातून माझ्या माय भगिनी भाकरी देऊन मानकुरमधून दिवसाला 1,00,000-2 लाख भाकरी देण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. कारण एक मराठा लाख मराठा. अरे कोण म्हणतं देणार नाही? अरे कोण म्हणतं देणार नाही? जरांगे पाटील साहेब आगे बढ़ो. जरांगे पाटील साहेब आगे बढ़ो. प्रॉब्लेम आहे मराठा समाजाचा. तो प्रॉब्लेम आज सरकारने जर नाही मान्य केला जरांगे पाटील सगळं सांगतील तसं आम्ही त्यांच्या शब्दावर राहणार आहे. कारण की आम्हाला आरक्षण नाही आहे, त्याच्यामुळं आम्ही सगळी कोट्टीने आलेलो आहे तिथं आणि सरकारने आमचा सही नाही बघावा का लवकरात लवकर आरक्षण द्यावा एवढीच विनंती आहे सरकारला, बाकी काहीच नाही. आरक्षण आम्ही ओबीसी मधूनच घेणार, बाकी असं नाही, ओबीसी मधूनच आरक्षण घेणार. जे म्हणतील तीच आमची भूमिका राहील, आमची वेगळी कोणाचीच भूमिका नाही. जर जरांगे पाटलांनी सांगितलं तीच भूमिका, आरक्षण मिळो किंवा नाही मिळो. जर पाटील म्हटले मुंबई सोडायची नाही तर आम्ही पूर्ण मुंबईत प्रत्येक ठिकाणी फक्त भगवा आणि मराठाच दिसणार. आमचा मानखुर्द अणुशक्ती नगर विभाग आज सर्व आमचे जे मराठावासी आज जरांगे पाटलांना आम्ही सर्व पाठिंबा दिला आहे. तो आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील. आणि जर जरांगे पाटलाला काही कुठं धक्का केला तर आम्ही कुणालाही सोडणार नाही. आमची महिला आघाडी आमची सक्षम आहे. आम्ही सकाळी 7 वाजता इथं आलेलो आहे सगळा अल्पाहार देव वाटण्यासाठी. आमचा पूर्ण अणुशक्तीनगर विभाग आमचा सगळं जरांगे पाटलांच्या बरोबर आहे. एवढीच विनंती की आम्हाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. या ठिकाणी आम्ही जरांगे पाटील साहेब जे आरक्षण घेण्यासाठी आलेले आहेत, सर्वप्रथम ते आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून परत जाणार नाही आहेत आणि आम्हीही त्यांच्यापासून बाजूला जाणार नाही आहे. त्याच्यानंतर आम्ही जे आरक्षणासाठी येणारे लोक आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी नाश्ता, पोहे, चहा, पाणी आणि इतर टॉयलेटची, मेडिकलची सुविधा आणि इतर बाकीची त्यांच्या गाडी पार्किंगची, आंघोळीची, राहण्याची जी सुविधा केलेली आहे की म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात इथे जे त्यांना गरज आहे आता सकाळी ते सर्व सुविधा केलेल्या आहेत. किती मराठा बांधव इथे पोहोचले आतापर्यंत आणि त्यांच्या जेवणच्या आणि नाश्त्याचं काय व्यवस्था केली? आतापर्यंत इथं कमीत कमी एक 15,000च्या वरती मराठा बांधव पोहोचले आहेत. त्यांच्यासाठी आम्ही पोहे ठेवलेले आहेत, केळी ठेवलेले आहेत, बिस्किट ठेवलेलं आहे. कोणाच्या तर्फे हे तुम्ही आयोजन? आम्ही हे जे महाराष्ट्र नगर आपलं मानखुर्द विभागामधून अणुशक्ती नगर असेल, महाराष्ट्र नगर असेल, PMJP कॉलनी असेल, शिवनेरी असेल आणि काही महाराष्ट्र सरकारचं हे महाराष्ट्र सहकार चळवळी आणि सकल मराठा समाज मानखुर्द विभाग अणुशक्ती नगर यांच्यातर्फे आम्ही पूर्ण हे व्यवस्था केलेली आहे. त्यांनी भेट ना आरक्षण डिक्लेअर करावं ही आमची मागणी आहे. आणि जरांगे साहेब पाटील हे आमचे मराठा योद्धा आहेत. त्यांनी जे योगदान दिलं आहे या समाजासाठी त्यांनी ठरवलेलं आहे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही. आणि आम्ही सर्व मराठा बांधव, मानकुरवासी आणि मुंबईवासी सर्व त्यांच्या जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्व तन मन धनाने आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. कारण हे नियोजन आपण बघितलं असेल कसं चाललं आहे व्यवस्थित. सर्व मानकुरवासी, अणुशक्ती विभाग असो अनेक BRC असो, अनेक PMG असो आणि सहकार क्षेत्रातले आमचे सगळे मित्र ह्या सगळ्यांनी मिळून मराठा बांधवांनी ही सगळी सुविधा उपलब्ध करून दिली. पाणी आहे, चहा आहे, नाश्ता आहे, पोहे आहे, केळी आहेत, बिस्किटे आहेत, अनेक प्रकारच्या सगळ्या सुविधा. टॉयलेटच्या पण सोय आपण महापालिकेच्या वतीने टॉयलेटच्या 50 टॉयलेटच्या इथं सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. प्लस आंघोळीची सोय केलेली आहे. वैद्यकीय मेडिकल सेवा आपण बघितलेलीच आहे, ती चालू आहे. अनेक लोक आज 15-20 हजार लोक येऊन आता सकाळपासून चालू आहे. अजून लोक येतात आणि पाटील साहेब आले तर त्यांचं इथं भव्य मोठ्या स्वागत करण्यात येणार आहे मानकुरवासियांच्या वतीने. आणि आमचं 5 लाखाचं टार्गेट इथल्या लोकांना अल्पोपहार देण्यासाठी. आमच्या महिला स्वतः सज्ज आहेत सगळ्या इथल्या. सकल मराठा समाजाच्या मोर्चात येणाऱ्या सर्व बांधवाचं महाराष्ट्र नगर मानकुरवासियातर्फे हार्दिक स्वागत.
पहिल्यांदाच आज टी व्ही चॅनलशी बोलताना एवढं दुःख होत आहे की सर्व चॅनलवाल्यांना, टी व्हीवाल्यांना शासनानं मराठा समाज मोर्चाची बाईट न घेण्याचं जे आश्वासन दिलेलं आहे, सर्वप्रथम सर्व सरकारचा मराठा महासंघ मानकुर शाखेतर्फे निषेध करतो आणि जोपर्यंत हा लढा चालू राहील तोपर्यंत सर्व मानकुरवासियातर्फे आम्ही सर्व सुविधा 1 महिना 1 वर्ष जरी लागलं तरी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची सर्व हमी देतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जरंगे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे कोणच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, तुम्हारे साथ है। हे पहा, मराठा आम्ही महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आलेलो आहे, पण या मानखुर्दच्या मराठा बांधवांनी इतकं अत्यंत चांगलं नियोजन केलेलं आहे ना की प्रत्येक माणूस इथून जाताना यांच्याकडून नाश्ता घेतल्याशिवाय, हे स्नॅक्स घेतल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही। इतक्या चांगल्या प्रकारचं या लोकांनी केलेलं आहे आणि यांची तळमळ आम्हाला आत्ता यांच्या रात्रीपासून आम्ही बघतोय, रात्री आलोय आम्ही इथं, यांची जी तळमळ आहे ही मानखुर्दवासियाची, मराठा बांधवाची खरी जी तळमळ आहे ती आज आम्हाला आत्ता या ठिकाणी दिसते। अरे सर्व गांडू सरकारचा निषेध। आम्हाला सध्या आता आरक्षणाचा जो हे चालू आहे त्यामध्ये जरांगे पाटील ज्या प्रकारे ते या ह्याच्यामध्ये उतरलेले आहेत ते कोणाचं ऐकणार नाही आहे। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आहे तो म्हणजे सर्व मराठा बांधव आता जे तिकडून येत आहेत आणि आम्ही जे मुंबईमध्ये आहोत ते आम्ही सर्व बांधव त्यांच्यासोबत आहोत आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही आहे तोपर्यंत आम्ही हा लढा सुरू ठेवणार आहोत। तर पुणे येथून आलो आहे, रात्री आम्ही निघालो होतो मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आणि आरक्षणासाठी। इथपर्यंत तर प्रवास झाला आहे। असं आम्ही निघाल्यापासून घरातनं शिदा घेतला आहे आमचा, पोहे घेतलेत, पोहे बनवून खातो आहे आम्ही, भेळ बघताय तुम्ही, भाकरी, असा आमचा शिदा घेऊन आम्ही सोबत चाललो आहोत। सगळे सहकारी आहेत पुण्यातलेच आमचे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे फिरणार नाही आहे। सर, आज आम्हाला मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे, त्यासाठी आम्ही ना काल रात्रीपासून गेले 7 महिने झालं सरकारला आम्ही जरांगे पाटील सांगत आहेत की आरक्षणाचं आमची मागणी पूर्ण करा, पण सरकार काय आमच्याकडे लक्ष देत नाही आहे। पण जवळ जरांगे पाटील सांगणार नाहीत त्यावर आम्ही काय मुंबई सोडणार नाही आहे। त्यासाठी आम्ही भेळ काय असेल काय भाकरी, चटणी भाकर सोबत आम्ही चटणी भाकरी आणलेली आहे, आम्ही इथं कंटिन्यू चटणी भाकर खाऊन राहू। आम्ही हडपसरवरून आलेलो आहे, आम्ही शेतकरी कुटुंबातील लोक आहोत, आम्ही आरक्षणासाठी आलेलो आहे। आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही। आम्ही भेळ, चटणी भाकर, शिदा घेऊन आलो आहे, जेवायला मिळालं नाही तरी आम्ही आरक्षण भेटल्याशिवाय जाणार नाही। एक मराठा लाख मराठा। घेतल्याशिवाय राहत नाही, जीतेंगे, हम सब जरांगे, हम सब जरांगे। आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठ्यांना 50% ओबीसी आरक्षण मिळालंच पाहिजे। लढेंगे, जीतेंगे, हम सब जरांगे। महाराष्ट्रातले 36 बालेकिल्ले, महाराष्ट्रातले 36 जिल्हे, महाराष्ट्राचे बालेकिल्ले, महाराष्ट्रातील 30 जिल्हे, महाराष्ट्राचे बालेकिल्ले। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।